विधेयक आहे हे 2024 पासून लागू करावं आणि त्याचबरोबर जे नवीन परिसीमन आहे ते लागू करावं या संदर्भामध्ये त्यावेळी सुद्धा आपली भूमिका मांडली होती। पण जेव्हा सरकारचा उद्देशच त्या ठिकाणी शुद्ध नाही आहे आणि ज्यावेळी राजकीय संधुसाधीपणा याच्यामध्ये आहे अशा वेळेला आपण बघितलं असेल की त्या बिलाची अंमलबजावणी झाली नाही। आज 5 राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर आपण एक कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणले त्यांनी दोन ऍक्ट त्या ठिकाणी आणलेले। भाजप सरकारचं तर असं आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय 20/4 ते सातत्याने इलेक्शन निवडणुकांचा विचार करत असतात, देशाची जनता आणि त्या ठिकाणी देशाची दिशाभूल करत असतात। मला या ठिकाणी सांगायचं आहे की महिला आरक्षण दाखवून तुम्ही डिलिमिटेशनचा अजेंडा तर चालवत नाही आहात ना आणि या माध्यमातून एक अन्यायकारक आणि अपारदर्शक त्या ठिकाणची जी परिसीमन तुम्ही करण्याचं काम करत आहात त्याला आमचा विरोध आहे। हा संविधानावरचा हल्ला आहे त्याला आमचा विरोध आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, मी काल भाषणं खूप लोकांची ऐकली आणि त्यामध्ये सांगण्याचं काही लोकांना इतिहास पण वाचला पाहिजे, इतिहास शिकला पाहिजे, काहींचा इतिहास थोडा कमजोर असू शकतो, पण मला सांगायला पाहिजे 2014 पूर्वी म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यापूर्वी सुद्धा 17 राज्यामध्ये 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला त्या ठिकाणी कार्यरत झाल्या होत्या। 2014च्या नंतर 6 राज्यामध्ये फक्त 50% महिला ज्या आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या ठिकाणी जागा मिळालेली आहे। मला अध्यक्ष महोदय 2 मिनिटं बोलून घ्या। अध्यक्ष महोदय जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा थोडा इतिहास बघितला असता तर त्यांना कळलं असतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जवळपास 5 महिला अध्यक्ष झाल्या। एनी बेसंट असतील, सरोजिनी नायडू असतील, नेलिसेन गुप्ता असतील, श्रीमती इंदिरा गांधी असतील, श्रीमती सोनिया गांधी असतील, या बरोबर आपल्याला सांगायला पाहिजे देशाचे पंतप्रधान, महामहिम राष्ट्रपती, स्पीकर, त्याबरोबर मुख्यमंत्री किती झाल्या? काँग्रेस पक्षाने किती मुख्यमंत्री केल्या? सुचेत्रा कृपलानी, नंदिनी सतपथी, अनवरा तैमूर, राजेंद्र कौर बत्तल आणि शीला दीक्षित या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री बनल्या। काही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.